पायाभूत सुविधांचा विकास हे कोणत्याही देशाच्या प्रगतीचे लक्षण असते। मात्र याच विकासाच्या नावाखाली जनतेची लूट होत असेल तर तो एक गंभीर प्रश्न निर्माण होतो। असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर जिथे रस्त्याचे काम अपूर्ण असतानाही टोल वसुली सुरू आहे। मनसेने या अन्यायकारक टोल नाक्यावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे। शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 वरील लोणी ते गंगा सावणी दरम्यानच्या रस्त्याचे काम अद्यापही 40% अपूर्ण आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, रस्त्याला भेगा पडल्या आहेत आणि अनेक पूल अपूर्ण अवस्थेत आहेत। या अपूर्ण आणि धोकादायक रस्त्यावरनं प्रवास करणे वाहन चालकांकरिता एक मोठा धोका बनले आहेत। असे असतानाही या ठिकाणी सर्रास टोल वसुली सुरू आहे। हा जनतेवर होणारा उघड अन्याय आहे, असे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे। सोळंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मेघा इंजिनिअरिंग कंपनीने या रस्त्याचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले आहे आणि अधिकाऱ्यांनी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे। अवैध खनिज उत्खननासाठी महसूल विभागाने कंपनीला कोट्यावधी रुपयाचा दंड ठोठावला होता, परंतु तोही नंतर माफ करण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी सृष्टी नदीवरील अपूर्ण पुलामुळे हा महामार्ग तब्बल 24 तास बंद होता, ज्यामुळे लोकांना प्रचंड त्रास झाला। यापूर्वी बीड जिल्ह्यातील केस ते धारूर येथील टोल नाका जनतेच्या आंदोलनामुळे बंद पाडण्यात आला होता। स्वतः केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनीही रस्ता पूर्ण आणि दर्जेदार नसताना टोल आकारणे चुकीचे आहे असे स्पष्ट केले होते। तरीही प्रशासकीय यंत्रणेचे या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप मनसेने केला आहे। मनसेने इशारा दिला आहे की जर लोणी ते गंगा सावंगी टोलनाका तात्काळ बंद करण्यात आला नाही तर मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून स्वतः टोल बंद करतील। तसेच या गैरप्रकारासाठी जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करून दंड आकारण्याची मागणीही त्यांनी केली आहे। रस्त्यासारख्या मूलभूत सुविधांसाठी टोल आकारणे योग्य आहे, पण जेव्हा रस्तेच खराब असतील आणि अपूर्ण असतील तेव्हा टोल आकारणे म्हणजे जनतेची सरळ फसवणूक आहे। मनसेने या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आता प्रशासन यावर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।